हाय गाईड्स, नमस्कार. तर आम्ही आज चाललेलो आहे जंगल सफारी. तर ही आमच्या वाडीतली मुलं आहेत आणि हे आलेले आहेत लोक. बघा हा जो हायवेश एंडे आणि त्यानं सगळ्यांना फरसाण आणि भडंग, हे बघा भडंग सुद्धा घेऊन आलाय. आणि हे बघा आता आम्ही सफारी आणि त्याच्याबरोबर जो धबधबा आहे वज्राचा धबधबा. बघा ही सगळी पोरं आम्ही चाललोय. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकीचे बळ काय असतं, हे सर्वांना माहिती आहे. तर गाईड्स पाहू शकता तुम्ही, महापूर आलेला आहे आणि महापूर असल्यामुळे आज सर्व मुलांना, कॉलेज स्टुडंट, हे बघा कॉलेज स्टुडंट, तसेच शाळेचे विद्यार्थी आहेत, हायस्कूलचे आहेत, तसेच जे कुठे बाहेरगावी धंद्याला आहेत त्यांना सर्वांना सुट्टी असल्यामुळे आज आम्ही स्पेशल जंगल सफारी पाहू शकता तुम्ही. हे बघा हेच कारण एन्जॉय हो, एन्जॉय तर सगळं आहे. अशी खडकाची दगडाची वाट आणि त्यातून आम्ही चाललोय. हा जो रस्ता आहे हा पिरळ डुबलवाडीला मिळतो आणि वरती केगदी म्हणून आहे. आता केगदी म्हणजे सर्वांना माहिती असेल, केगद जे सुवासिक असं जे फूल असतं, पान असतं ते केगद. तर आपण त्या दिशेने चाललोय. मी सुरुवातीलाच वरती म्हणजे कातळावर पोचलेलं. हे कातळच म्हणजे हे दगडच दिसत आहेत. आणि पहिला छोटासा हा म्हणजे वहाळ म्हणू शकतो, वडा म्हणू शकतो. तर हे सुरुवातीचाच हे बघा, हे छोटंसं असं प्राणी आहे आणि त्या पाण्यातून आम्ही पुढे पुढे चाललोय. हे बघा कसं निसर्गरम्य परिसर आणि त्यातून हा एन्जॉय खूप छान आहे. तर हे पाहू शकता. कारण ह्याच्यात आम्ही लहान मुलांना सुद्धा घेऊन आलोय, एकदम लहान नाही पण थोड्याफार मुलांना घेऊन आलोय. कारण का त्यांना सुद्धा हे निसर्गाचं सौंदर्य आहे हे समजलं पाहिजे. कारण इथून मागे म्हणजे 5 ते 10 वर्षापूर्वी ह्या जंगलात भरपूर लोक म्हशी घेऊन यायची चारण्यासाठी, जनावर घेऊन यायचे. कारण का तर चारासाठी. आणि आता कसं झालंय, लोक म्हणजे जंगलात सोडत नाहीत कारण गौरेड्यांचं प्रमाण पण जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा चारा पण भरपूर वाढलेला आहे. पहा, ह्याच्या आधी असा काय नव्हता विषय. तर हा जो दिसतोय हा दुसरी व्हाळ दिसते वडा. तर हे छोटे छोटे असे वडे आहेत बघा. आणि मस्तपैकी एन्जॉय करताना हे आमचे मित्रमंडळ. चप्पल काढतोय चप्पल आणि चलतोय, नाही बोलू तसला काय वाईट बोलत नाही. आणि हे बघा हे विवेक तांबे, हे अशी चढत यावं लागतं. बघा 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 कशी बोकाळल्यात बघा, कुत्र बोकाळल्यागत पोकाळ्या लागल्यात बघ. एक मिनिट व्हिडिओ.
चालू केलं बघ हे बाबाचा असं मध्ये मध्ये चालू आहे. छत्री एकांत पण आहे ना किती इथे आहे तिथं उभा राहणार मी येतो अजून तिकडे जाऊ कोपऱ्यात आपण पण माझी आमची लाईन इकडे बरोबर मारले 21 जाऊ काय छत्री होती ना छत्री नेली त्यांची आपण घरी जाणार नाही तर कमी आण्या पाहिजे माझी रे मला काय माहिती आउट 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 जिंदगी झंड में आता 1 मिनिट पुश कर थांब ना अरे हे बघ हे थांबवायचं माहिती आहे की हे कोण आहे आम्ही आमची झाली शेवट
टच करायची गेला बाहेर. अरे इथनं बोनस नाही इथनं गेलाय बाहेर. काठी बाजूला ठेवून अंड्याची इथं बस खेळ बस दुसरं बस खाली. हॅलो 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 हॅलो. हा घेऊन दे रे घेऊन दे. आज घ्या आज घ्या. अवधा उठ आणि पाहू आता. एक तर डाव कालिकेने विन केलेला आहे आणि दुसऱ्यासाठी विवेक तांबट आणि पाहू चित केलेला आहे ती विवेक तांबटला. आणि त्यानंतर एंट्री आहे ती त्याच्यानंतर ती एंट्री आहे ती दत्त. टाइमपास करू नये. टाइम केला तर तुमचा आणि आलेला आहे. आज तरी येऊ दे. जाऊ जाऊ शबाश शबाश. शेवट कॅमेरा माहून जायला सांगतो तुला. बाबा वाईट लागलं. हे करतोस हे तू इकडे बाजूला ते दिसायला इकडे बाजूला बस की. इकडे बस. अरे ते दिसत नाही व्हिडिओ तिथं बस. घेऊन जाऊ दे रे. घेऊन जाऊ दे रे. अरे देवेश काय उडालं. आपण बघू लाईव्ह मध्ये व्हिडिओ. दादा उठ की. ए वैभ्या उठ. घेऊन जाऊ दे. घेऊन जाऊ दे. गडबड नको. घेऊन जाऊ दे. ना बाबा निवांत घ्या. घेऊन जाऊ दे. तुझ्याला तू आज नाही बापच्या जाणार आहे. पडते ते पळ रे बघ. बोल बोल. आणि हा छोटासा वॉटरफॉल तुम्ही पाहू शकता. मला वाटतं हा तिसरा वॉटरफॉल. अगदी थोडासा मोठा आहे पण शांत असं हे वातावरण आणि त्यातून ही आमची छोटीशी जंगल भेट. हे बघा अगदी जबरदस्त वॉटरफॉल आहे. तर हा जो वॉटरफॉल आहे म्हणजे हा जो धबधबा आहे हा एकदम छोटासा आहे अगदी बघण्यासारखा. आणि हा जो केकदीच्या एका टोनीला आहे
आणि तुम्हाला मी दाखवतो, पाहू शकता. हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा असा छोटासा असा कडा आहे. हे बघा, हे असा जो एन्जॉय आहे, अगदी दोन डोंगरांच्या मध्ये हे असं छोटंसं पाणी वाहते आणि त्यालाच तर धबधबा म्हणतात. कारण जितका मोठा पाऊस तेवढा मोठा धबधबा पाहायला मिळतो इथं. अगदी निसर्गरम्य सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला हा आमचा राधानगरी तालुका आणि त्यामध्ये छोटीशी गाव पडळी आणि पडळीच्या गावामध्ये ही कासारवाडी आणि हे आमचे धबधबे तुम्ही पाहू शकता. अगदी फुल एन्जॉय मस्ती मस्त करण्यासारखी आहे. असे छोटे मोठे धबधबे तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. ऑलरेडी आम्ही जो म्हणत होतो केगत ह्या केगदीवरती आलेलो आहे आणि हीच ती केगत अगदी निसर्गरम्य सानिध्यात वसलेलं. आणि हे छोटंसं तळं केलेलं आहे, कारण ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी या तळ्यामध्ये भरपूर पाणी असतं. कारण गाई म्हशींना पिण्यासाठी हे पाणी, तसंच धुण्यासाठी सुद्धा वापरतात. आणि हे बघा, हे असं ह्याला केगद म्हणतात. मारू नकोसा की खोयाला उडायचो. आणि हे बघा, तर हे अशी छोटे मोठे वॉटरफॉल तयार झालेले आहेत आमच्या ह्या जंगलामध्ये. तर हे बघा, हे केगद म्हणतात. वास सुद्धा इतका सुंदर वास आहे, अप्रतिम. आणि केगदाचा वास तर सर्वांना माहितीच असेल. हे बघा, हे तरण फूल सुद्धा काढलेलं आहे, त्यालाच केगद म्हणतात. आणि हे बघा, हेच ते केगद म्हणतात जे बायका महिला आपल्या वेणीमध्ये घालतात. आणि दुसरं म्हणजे देवाला सुद्धा हे आवडतं. आणि महत्त्वाचं म्हणजे याचा जितका फायदा आहे तितका तोटा पण आहे, कारण या झाडाच्या भोवती साप सुद्धा भरपूर असतात. कारण याचा वास सुद्धा तितकंच चांगला असतो. त्याच्यामुळे जितकं चांगलं असू शकतं तितकं वाईट सुद्धा असू शकतं. जितके चांगले परिणाम आहेत तितकेच वाईट सुद्धा परिणाम असू शकतात. त्याच्यामुळे नाण्याला दोन बाजू असतात. जे छोटे मोठे वॉटरफॉल पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे असे छोटे मोठे वॉटरफॉल आहेत. आणि हे बघा, ही जी भाजी दिसते ना, ही कात्रीची भाजी, याला मधून कोंब येतो आणि हे एकदम आयुर्वेदिक असतं. तर हे बघा, ही मुलं आमची ते दिसतात बघा, फुल एन्जॉय करतात. फुल आम्ही मुलांनी सर्वांनी नाश्ता आणलेला, भडंग आणि फरसाण आणलेला. तर ते खायचा प्रोग्राम चालू आहे. कारण बघा, फिरायचं म्हटलं तर काहीतरी खाणं पाहिजे, थोडं का वारा का असे ना पण पाहिजे. कारण हे बघा, ही लहान लहान छोटी छोटी मुलं आहेत, मग त्यांना एन्जॉय म्हणून आम्ही थोडा फरसाण आणि भडंग आणलेला. हे बघा, हे आज एकादशी असल्यामुळे मी काय खाऊ शकत नाही, पण हे आमचे सर्व मित्रमंडळी खाऊ शकतात. वैभवानंद सुरत दाबा सोनू तुझा बाप आहे टकल्या, टकल्याचा आकार कसा, आता तरी माझ्याशी सोनू तुझा गुलाबी गाल गो, गालाचा आकार कसा, आता तरी माझ्याशी गोड बोल. सोनू किती बी अडचण असून देत आणि किती बी संकट असून देत, पण शेवटी उपयोगाला कोण पडतंय, मित्रच हो. मी मोठा नाही हो, माझ्या पाठी असणारी ताकद मोठी आहे. हॅशटॅग मित्र परिवार. आपण लय खाली उतरणार आहे. लय खाली उतर. चाचीला रे खाली. शिस्तात या काहीतरी घुसल. आलो
हे ये की विनायक फास्ट. आम्ही आता डायरेक्ट वज्राच्या धबधब्याच्या पायथ्याशी जायचा प्रयत्न करतोय आणि हीच ती वाट आहे. गुगल मॅपवरली वाट जंगलात. हे ये लवकर. आणि हे पाहू शकता तुम्ही, आम्ही शेवटी धबधब्याला आलोच. वज्राचा धबधबा. चल इकडनंच ते आला या रस्त्याने. वरनं कुठं जा रे वैभव जा. तुला येत नाही? ठेव इथंच ठेव रे. पण इथं नंतर पुढे गेला होता प्रॉब्लेम होईल तुला. तिकडनंच वर तो विना. आणि आम्ही वज्राच्या धबधब्याला अगदी जवळपास आलेलोच आहोत. आणि बघा हाच तो काय स्पेशलनी काय ते पाणी पाहू शकता तुम्ही. एक माहिती सांगा जरा. कारवीच्या झाडाला आयनाचं कलम केलं आहे. हे बघू शकता, हे कारवीचं झाड आहे आणि बांधायचं आयनाचं आहे. हे कलम बांधत हवं. कारवीच्या झाडाला आयनाचं कलम. कुठलं तर 10 रुपये. तर पुन्हा आम्ही परताव्याच्या मार्गाला, म्हणजे पुन्हा आम्ही घरी जाण्याच्या मार्गावर. तर पाणी मोठं असल्यामुळे परत मुलांना सांभाळून घेऊन जाणे हे तर आमचं कर्तव्य होतं. त्याच्यामुळे एक एक मुलांना व्यवस्थित काढताना आम्ही कार्य करते. तर गाईड्स बघा, ही अशी थोडीफार वळण आहेत आणि एकदम धोकादायक रस्ता आहे हा. तर जे कोण पर्यटक धबधबा बघायला येतील त्यांनी आपली स्वतःची काळजी घ्या. कारण थोडासा जरी पाय निसटला तर साधारणतः एक 50 ते 60 फूट तुम्ही दरीमध्ये जाऊ शकता आणि काहीतरी आपला अपघात होऊ शकतो. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. कारण हे जितकं चांगलं आहे तितकंच वाईट आहे. सर्वांना माहिती आहे नाण्याच्या 2 बाजू असतात. जितकी चांगली असते तितकीच वाईट सुद्धा बाजू असते. तर अशा तऱ्हेने आमचा हा जो जंगल सफारीचा प्लॅन होता तो देवाच्या कृपेने सक्सेस झालेला आहे. तरी सर्व एकजुटीने आम्ही हा जो प्लॅन होता तो सक्सेस झाला 2024. त्याच्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र.